कर्जत तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने घेतलेली भूमिका सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे। अनेक वर्षे स्थानिक निवडणुकांपासून काही प्रमाणात दूर राहिल्यानंतर यंदा काँग्रेसने स्वबळावर मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याने विरोधकांना अनपेक्षित धक्का बसल्याचे चित्र आहे। पक्षांतर्गत संघटन बांधणी मजबूत करणे, नव्या नेतृत्वाला संधी देणे आणि स्थानिक प्रश्नावर थेट जनतेसमोर जाणे या त्रिसूत्रीवर काँग्रेसने आपली रणनीती आखल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे। आघाड्यांवर अवलंबून न राहता स्वतंत्र ताकद आजमावण्याचा हा प्रयत्न असल्याचे पक्ष पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे। कर्जत तालुक्यातील पाणी, रस्ते, रोजगार आणि ग्रामविकासाशी संबंधित मुद्दे पुढे करत काँग्रेसने मतदारांशी थेट संवाद साधण्याची तयारी सुरू केली आहे। यामुळे पारंपरिक राजकीय समीकरणामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून काही प्रस्थापित गटांच्या गणितांवर परिणाम होऊ शकतो अशी चर्चा देखील रंगू लागली आहे। एकीकडे इतर पक्ष युती आघाड्यांच्या गणितात गुंतलेले असताना काँग्रेसचा एकला चलो निर्णय हा धाडसी पाऊल मानला जात आहे। स्थानिक पातळीवर नव्या चेहऱ्यांना संधी देत मतदारांमध्ये वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत असल्याने आगामी निवडणुकीत राजकीय चुरस वाढण्याची चिन्ह स्पष्ट दिसत आहे। निश्चितच आम्हाला या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये आशा आहे की आम्ही जिंकू। कारण आज आम्ही अनेक वर्षानंतर लोकांना काँग्रेस पार्टीचा पंजा त्या ठिकाणी दाखवलेला आहे, आणलेला आहे। अनेक जुन्या लोकांची भावनाही काँग्रेसशी जोडलेली आहे। कारण देशासाठी सर्वाधिक योगदान जर कोणाचं असेल तर ते काँग्रेसचं आहे। आज तुम्ही बघाल सुईच्या टोकापासून तर पूर्ण चंद्रावर यान जातं तिथपर्यंत एवढं सगळं आधुनिक विकास हा काँग्रेसने केलेला आहे। म्हणजे खऱ्या अर्थानं देश घडवण्याचं काम हे काँग्रेसने केलेलं आहे आणि लोकांना ते समजतंय। शिक्षण नव्हतं लोकांना, दारादारात लोकांच्या गावागावात शाळा लोकांनी काँग्रेसने आणून दिलेल्या आहे। तुम्ही बघाल इंदिरा गांधींनी त्यांच्या काळामध्ये देशासाठी किती मोठं योगदान दिलेलं आहे, की त्यांचा त्याग केलेला आहे, त्यांनी त्यांचा त्याग केलेला आहे। अक्षरशः त्यांनी देशासाठी बलिदान दिलेलं आहे। इतका संघर्ष हा सोपा नाही। राजीव गांधींनी आज जे आपण मोबाईल फोन वापरतोय, कम्प्युटर वापरतोय, कॅमेरे वापरतोय, या सगळ्या गोष्टी राजीव गांधींनी आपल्याला आणून दिल्या। म्हणजे माणसाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि नोकरी, या सर्व गरजा पुरवण्याचं काम काँग्रेसने केलेलं आहे। तुम्ही आज बघाल आजोबाच्या पेन्शनवर नातू या ठिकाणी त्याची पेन्शन खातोय आणि तुम्ही बघाल तर आश्चर्य वाटेल की आज नातवाला नोकरी नाही आहे, शिक्षण आहे पण नोकरी नाही आहे, अशी हालत या ठिकाणी खराब झालेली आहे। आणि आम्ही आज तळागाळात जातोय तर लोक आमचं कौतुक करतायत की धन्यवाद, तुम्ही आमच्याकडे काँग्रेसचा झेंडा घेऊन आलात, काँग्रेसचा हात घेऊन आलात। आम्हाला पुन्हा एकदा आशा वाटते की गरिबांसाठी झटणारी पार्टी आज पुन्हा एकदा मैदानात आली आहे। नाहीतर अलीकडच्या काळात तुम्ही बघताय प्रचंड पैशाचा पाऊस दिसतोय एकीकडे, आणि एकीकडे आमची ही निष्ठा आणि उदारमतवादी विचार, धर्मनिरपेक्ष विचार ही तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे। लोक निश्चितच लोकांची एक मानसिकता बदलावी या भूमिकेतून आम्ही उतरलेलो आहोत। लोकांना आम्ही परमनंट एखाद्या गोष्टीची पूर्तता करण्याचं काम आम्ही करणार आहोत। कारण काँग्रेसचा इतिहासच तसा आहे। एका सुशिक्षित वर्गानं, बलाढ्य वर्गानं एकत्रित येऊन गोरगरीब आपल्यापेक्षा दुर्लभ कमजोर लोकांसाठी काम करणं ही काँग्रेसची विचारधारा आहे, काँग्रेसचं एक धोरण आहे। हे लोकांनी समजून घेतलं पाहिजे। आणि आज आम्ही वाड्या वस्त्यांमध्ये जाऊन बघतोय की अशी अवस्था आहे की अक्षरशः आदिवासी भागामध्ये लोकांना कपडे घालायला धड नाही आहेत, लोकांना घरं नाही आहेत, कोणाचं घर गळतंय। अहो, किरोलीसारख्या गावामध्ये पाण्याची समस्या अजून सॉल्व्ह नाही झालेली आहे, टँकर पाठवावे लागतात। भारत स्वतंत्र होऊन एवढ्या वर्ष झाली, काँग्रेसने तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, लाईट, शाळा, हायस्कूल, हॉस्पिटल, अंगणवाड्या, A to Z स्ट्रक्चर आयतं दिलेलं आहे। तुम्हाला फक्त ते चालवायचं आहे। हे चालवण्यामध्ये हे सगळे लोक अपयशी ठरलेले आहेत। म्हणून आम्ही हा जो काँग्रेसचा झेंडा आहे पुन्हा अत्यंत तळमळीने आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत। आणि नक्कीच आमचं हे जे काही तळमळ आहे ही जनतेपर्यंत पोहोचतीये आणि जे लोकांच्या समस्या आहेत त्या इतक्या खालच्या दराला गेलेल्या आहेत की लोक ह्या शासनामध्ये दुखी आहेत। अक्षरशः आश्वासनं देऊन नेते पळून जातात 5-5 वर्ष, कोणी दाखवत नाही। कारण त्यांच्यामध्ये समाजसेवेचं नाही तर पैसे कमवण्याचं भांडवल या उद्देशाने ते राजकारणात उतरलेले आहेत। पण आमची भूमिका तशी नाहीये। आमची भूमिका ही लोकांचं भलं करण्याची आहे।
एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र, मजबूत संविधान वाचवण्यासाठीची आमची लढाई आहे. आणि निश्चितच आम्ही ही जी काही आज आम्ही भूमिका घेतलेली आहे ही खूप विचार करून घेतलेली आहे. आणि नक्कीच लोक आमच्या या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्हाला निश्चितच मतदान करतील. अधिक जास्त वेळ न घेता काँग्रेसने काय केलं हे सगळ्यांना माहिती आहे, आमचे सिनियर मंडळी बोलतीलच. परंतु माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आम्ही या माणगाव जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आमचे डॉक्टर सदावर्ते यांच्या पत्नी यांना उमेदवारी दिलेली आहे. आमच्या राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे. कारण डॉक्टरांचं योगदान हे तुम्ही विचार नाही करू शकत. एखाद्या देवरूपी जे भावना म्हणतो, आत्मा म्हणतो, अशा पद्धतीने हे योगदान आहे. कोण कोणाला काही देत नाही, तर अशा डॉक्टरांनी 4,500 ते 5,000 महिला आदिवासी या मोफत शिक्षणासाठी, मोफत आरोग्य देण्यासाठी दत्तक घेतलेल्या आहेत. त्यांना औषधं, गोळ्या, इंजेक्शन, ECG सगळ्या गोष्टी आरोग्यासाठी मोफत केलेल्या आहेत. तसेच आमचे वेणगाव जिल्हा परिषद वॉर्डमध्ये आमच्या प्रियंकाताई ऋषिकेश पवार ह्या देखील एक सक्षम महिला, एज्युकेटेड महिला आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. कारण त्यांचंही योगदान, त्यांचीही भावना लोकांप्रती सेवा करण्याची आहे. त्यांचंही म्हणणं आहे की विदेशातील एखाद्या गावाप्रमाणे चकचकीत असं मी माझं गाव करेन, असं त्या एका महिलेची भावना आहे. आणि नक्कीच ती तिथे तिचं एक बोलणं अधिकार तिथे मांडू शकते, अशी ती कॅपेबल महिला आम्ही त्या ठिकाणी दिलेली आहे. त्याच्यानंतर आम्ही नेरळला आसिफ भाई म्हणून आमचे उमेदवार दिलेले आहेत, आसिफ आत्तार. तर तेही अनेक वर्ष काँग्रेसमध्ये काम करतायत आणि अनेक वर्ष त्यांनी काँग्रेसची इमानदारीने लोकांची सेवा करण्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे. तर अशा व्यक्तीला सुद्धा आम्ही दिलेलं आहे की हा माणूस सुद्धा एक दानशूर व्यक्ती आहे. अनेक ठिकाणी त्यांनी दान करून लोकांना एक आत्मीयतेने मदत केलेली आहे. तर निश्चितच हे उमेदवार आम्हाला भविष्यामध्ये निवडून आल्यानंतर एक पक्षाचा दुरा आणि विचारधारा कायम टिकून ठेवतील. त्यानिमित्तानं तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की तुम्ही सर्वांनी या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा. आणि हा जो घाणेरडा जे नीतिमत्तेचं राजकारण संपलेलं आहे ते सोडून तुम्ही एक नैतिक असं राज्य तयार केलं पाहिजे, देश घडवला पाहिजे. या भावनेने तुम्ही काँग्रेसला मतदान कराल ही माझी तुम्हाला अशी तळमळीची विनंती आहे. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कर्जत या निवडणुकीला आम्ही कर्जत तालुका काँग्रेस कमिटी सामोरे जात आहोत. कुठे काँग्रेस आहे, कुठे काँग्रेसचं काय राहिले, त्यांना ह्या सगळ्या आमच्या प्रचाराच्या यंत्रणेतून असं समजलं की पक्ष कधीच बाजूला होत नाही. माणसं पक्षापासून बाजूला गेला आणि तीच संपतात, पक्ष तिथेच राहतो. आणि ज्याने काँग्रेस सोडली ते लोक निकालात निघालेले आहेत. आणि काँग्रेस पक्षाबरोबर जे राहिलेत ते असे सन्मानित होतात उमेदवारी मिळवून. वास्तविक आता या माणसांचं नशीब फार थोर आहे की त्यांना पक्षाची उमेदवारी देऊन सन्मानित केलं आणि त्या पदाचं त्यांनी सोनं करण्यासाठी रात्रंदिवस ते सकाळी 7 वाजता 8 वाजता घरातून बाहेर पडले, रात्री 11 वाजेपर्यंत प्रचाराची यंत्रणा त्यांनी राबवली. त्यामुळे लोकांना पण एक असा उत्साह दाटला त्यांच्याजवळ की 15-20 वर्ष या कर्जत तालुक्यात पंजा निशाणीवर आणि पक्षाच्या स्वतःच्या ताकदीवर कधी निवडणूकच लढली गेली नाही. आणि त्यामुळे विरोधकांनी आमच्याशी युती आघाड्या करून आमच्या पक्षाला कायम खच्ची करण्याचंच काम केलं. आणि तो म्हणजे मित्रपक्ष आमचा कायमस्वरूपी 99 पासून राष्ट्रवादी होता. राष्ट्रवादी पक्षाने आम्हाला कायम असा बेसावत ठेवलं आणि त्याचा फायदा त्यांनी उठवला. परंतु त्यात काँग्रेसचं नुकसान नाही झालं, नुकसान त्यांचं झालं. आज त्यांना कोणी जवळ घेत नाही, घेतले ते पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी त्यांनी बरोबर घेतलं. पण त्यांचीही जी मोठ बांधली, त्यांना नगरपालिकेमध्ये थोडासा विजय मिळाल्यामुळे त्यांचे हौसले बुलंद झालेत. पण टोटली कर्जत तालुक्यातल्या जनतेने त्यांना बाजूला काढण्याचा चंगच बांधलेला आहे. त्यामुळे 6च्या 6 जागी राष्ट्रवादी आणि त्याची परिवर्तन आघाडीचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही, अशी वस्तुस्थिती आम्ही प्रचार करताना बघितलेली आहे. कारण त्यांच्याकडे कुठला असा कार्यक्रमच नाही, केवळ पैसा, साम दाम दंड भेद नीती वापरून आम्ही निवडणूक जिंकणारच. कारण जिल्ह्यामध्ये त्यांचे नेते जे करतायत हम करो कायदा, त्याचीच पुनरावृत्ती कर्जत तालुक्यात होताना दिसते. आणि त्यामुळे जनता जनार्दन एवढं हुशार आहे का त्याच्या दप्तरात या असल्या 2 पच्या लाईनी कधी चालत नाही. त्यामुळे राजाचा रंक आणि रंकाचा राजा करण्याचा अधिकार मतदारांना बाबासाहेब आंबेडकरांनी जे मतदारांना हक्क दिला आहे, त्या हक्काची किमया काय असते की आमचे उमेदवार निवडून आल्यानंतर किंवा आमच्या उमेदवारांच्यामुळं कोणाला धसका बसतो ते कळेल. आणि अशा पद्धतीचा हा शेवटी पक्ष मोठा आहे, 100 वर्षाची परंपरा असणारा काँग्रेस पक्ष नाही म्हणण्याची ज्यांची धाडस झालेली आहे
ते किती मूर्खाच्या नंदनवनात फिरतायत ते त्यांच्या या बोलण्यावरून समजतं. आणि हे सगळे लोक आज इतर पक्षामध्ये गप्पा मारत आहेत. त्यांच्या सगळ्या कुंडल्या काँग्रेस पक्षाला माहीत आहे. 5-5, 6-6 वेळा पक्ष बदलणारी माणसं कुठल्याही पक्षात गेली तरी जनमानसात त्यांची प्रतिमा राहिलेलीच नाही. त्यामुळे जे पक्षाबरोबर आज ठाम उभे आहेत त्यांच्याबद्दल लोकांना आस्था आहे आणि त्या आस्थेपोटी आम्हाला लोक उमेदवारी दिल्याबद्दल सुद्धा अभिनंदन करतात. निवडून मतं देणारच आहेत, पण तुम्ही चांगला निर्णय घेतला. काँग्रेस पक्षाचे स्वतःचे उमेदवार उभे केले आणि कोणाबरोबर युती नाही केली. त्यामुळे त्यांना इतका अत्यानंद झाला आहे की त्यामुळे ते आम्हाला स्वतःहून सांगतात की आम्ही तुम्हाला मत देणार, तुम्ही निष्काळजी राहा. आणि अशा पद्धतीने आम्ही या तालुक्यामध्ये संघटनेला उमेदवारी देण्याचं काम आणि आमचे उमेदवार निवडून आणण्याचं काम आम्ही या निवडणुकीत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आम्हाला त्याची खात्री आहे आणि आम्ही निश्चितपणे विजयाचं झाड ठोठावणार. की मतदानामध्ये लोकांपुढे आम्ही एक वेगळं आमचं एक विचार मांडू इच्छितो की आजपर्यंत निवडणुका झाल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या, पण कुणीच लोक निवडून येतात, पैसे वाटतात, हे लोक निवडून येतात, पण त्याचं फलित काही मिळत नाही मतदारांना. वेगळे पण काय, तर आमचे तिन्ही उमेदवार असे आहेत की तुम्ही 24 तास त्यांच्याकडे समस्या मांडू शकता. कारण आमच्याकडे असे काही लीडर आहेत की आमच्याकडे असे कार्यकर्ते आहेत की प्रशासनावर त्यांचा आमच्याकडे कुठली सत्ता नसताना आजही वचक आहे आमचा. कर्जत तहसीलदार ऑफिस असेल, खालापूरचं तहसील असेल, प्रांत ऑफिस असेल, आदिवासी लोकांच्या एकदम जीवनावश्यक समस्या आहेत त्या आम्ही सोडवण्यामध्ये यशस्वी होत आहोत. तर यापुढेही आम्ही आव्हान त्यांना देऊ शकू. त्यांचे रोजगाराचे प्रश्न असतील, शासकीय योजना असतील, कर्जत तालुक्यात जेवढा काही आदिवासी समाजाचा निधी आहे त्याचा आम्ही पाठपुरावा करून त्यांच्यापुढे आजपर्यंत आम्ही देत आहोत. याच्या पुढेही आमच्या उमेदवाराच्या मार्फत त्यांच्यापुढे शिक्षण, रोजगार, आरोग्य पोहोचवण्याचा आम्ही अतिशय प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. कारण आम्ही याच्यावरून तुम्हाला समजलं असेल, आम्ही दुसऱ्या लोकांकडे ते आम्हाला आमिष देऊन हे करू शकले असते, पण नाही. आम्ही स्वाभिमानाची लढाई लढत आहोत आणि हा आमचा स्वाभिमानी बाणा आम्ही कायम ठेवलेला आहे. तर आमच्या पक्षाचं विजन आहे आणि आमच्या राहुल गांधीची उच्च विचारसरणी आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, त्याप्रमाणे आम्ही चालत आहोत. देशामध्ये हा देश फक्त काँग्रेसच या देशाचं कल्याण करू शकतं हे आजच्या लोकांना कळणार आहे थोड्या दिवसात. कारण आमच्याकडे फक्त एक आणि एक माणुसकी आणि विचार आणि या देशातील गरीब माणूस जगला पाहिजे, हीच ध्येय धोरण काँग्रेस पक्षाचं आहे. आणि काँग्रेस का हात नेहमीच आम आदमी के साथ, हे आमची विचारधारा ही सतत आम्ही कायम ठेवणार आहोत. कारण येणाऱ्या कार्यकाळामध्ये आमच्या कर्जत तालुक्यामध्ये आदिवासी समाज, मागासवर्गीय समाज बहुतांश आहे आणि त्यांच्या समस्या अतिशय ते सोडवण्या इतक्या अवघड पण आहेत त्यांच्या समस्या, पण त्या सोडवण्यात आम्ही यशस्वी ठरणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.